झी 24 तास रहा एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अजित चव्हाण। 10च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। सुरुवात करूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सना। तमिळनाडूमध्ये द्रमुक आणि अण्णाद्रमुकात कांटे की टक्कर। पश्चिम बंगालमध्ये ममता कमबॅक करण्याचा अंदाज, तर आसाममध्ये भाजपाला सत्तेची संधी। महा एक्झिट पोलचा अंदाज। आसाम आणि पश्चिम बंगालची भरघोस मतदानाची परंपरा। केरळ, तामिळनाडूतही कायम। दोन्ही राज्यांमध्ये अंदाजे 70% मतदान। गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची उचलबांगडी होण्याची शक्यता। पटेल आरक्षणाचा मुद्दा भोवणार असल्याची चर्चा। पंजाबच्या राज्यपालपदी वर्णी लागण्याची चिन्ह। नीट बाबत आजही अंतिम तोडगा नाही। सल्ला मसलत करून तोडगा काढू। केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डांची सर्वपक्षीय बैठकीनंतर माहिती। पंतप्रधानांशी नीट संदर्भात फोनवर चर्चा केल्याचा राज ठाकरेंचा दावा। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या अयोग्य तपासामुळे एनआयएवरचा विश्वास उडाला। शरद पवारांचं वक्तव्य। स्फोटाची सुप्रीम कोर्टानं पुन्हा चौकशी करण्याची मागणी। मंत्रालयामधल्या लाच मागितल्याच्या प्रकरणात तक्रारदाराविरोधात खडसे भरणार अब्रू नुकसानीचा खटला, तर खडसेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। विरोधकांची मागणी। चौकशीबाबत एसीबीवर दबाव नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। राज्यभरात उष्णतेची लाट कायम। चंद्रपुरात पारा 46 अंशांवर। तापमानाच्या तडाख्यानं नागरिक धास्तावले। धार्मिक नगरी नाशिकची क्राईम सिटी ही नवी ओळख। 4 महिन्यात 19 खून। आठवड्याभरात 12 गाड्यांची जाळपोळ। पूर्व वैमनस्यातून एकाची हत्या। हत्येप्रकरणी दोघांना अटक। एक सराईत गुन्हेगार। ऑलिम्पिक वारीचा वाद आता थेट कोर्टात। सुशील कुमारची हायकोर्टात धाव। ऑलिम्पिकच्या एंट्रीबाबत नरसिंग यादव ठाम। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलला, तर आसाममध्ये भाजपाला सत्ता मिळेल असं भाकीत एक्झिट पोलनं वर्तवलं। तर तमिळनाडूमध्ये डीएमके आणि एआयडीएमकेत काट्याची टक्कर असेल असं भाकीत एक्झिट पोलनं वर्तवलं। सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या 5 राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांचं मतदान आज संपलं। त्यावर विविध वाहिन्यांनी वर्तवलेल्या एक्झिट पोलमध्ये हे दावे करण्यात आले। केरळमध्ये डावे पुन्हा सत्तेत परततील असं भाकीतही वर्तवण्यात आलं। 19 मेला म्हणजेच गुरुवारी या 5ही राज्यांच्या विधानसभेकरता मतमोजणी केली जाणार आहे। बघा एक्झिट पोल काय म्हणतोय। पश्चिम बंगालचा आज तक एक्सिस टीएमसी 233, 253, 233च्या दरम्यान। डावे 38 ते 51च्या दरम्यान। काँग्रेसला खातेही उघडता येणार नाही। 1 ते 5च्या दरम्यान भाजप आणि इतर 2 ते 5। इंडिया टीव्ही सी वोटर बंगालचा पोल आपण बघतोय। टीएमसीला 163, 171, डाव्यांना 112 ते 128च्या दरम्यान। काँग्रेसला खातं उघडता येणार नाही, इतरही कुणी येणार नाही निवडून असं या पोलचं म्हणणं आहे। तर 2 ते 6च्या दरम्यान भाजप इथं राहील। इंडिया न्यूज आणि चाणक्यनं टीएमसीला 210 जागा दिल्या आहेत, डाव्यांना 70 दिल्या आहेत, भाजपला 14 दिल्या आहेत। 1 ते 5च्या दरम्यान इतर असतील अशी बंगालची परिस्थिती। एकूण ममता बॅनर्जी पुन्हा येतील सत्तेत असं आहे। तर इकडे आसाममध्ये बघा, आसाममध्ये आज तक एक्सिस भाजपला 89 ते 93च्या दरम्यान जागा आहेत। काँग्रेसला 26 ते 33च्या दरम्यान। एआययूडीएफला 6 ते 10च्या दरम्यान आणि इतर 1 ते 4। इंडिया टीव्ही सी वोटरच्या मध्ये काय अंदाज वर्तवला बघा। 53 ते 61च्या दरम्यान भाजप असेल। 37 ते 45च्या दरम्यान काँग्रेस। 14 ते 22च्या दरम्यान एआययूडीएफ आणि इतर 6, 14।
इंडिया न्यूज चाणक्यानं 90 जागा दिल्यात भारतीय जनता पक्षाला. काँग्रेसला 27 दिल्यात, AIUDFला 9 आणि इतरांना 0. एकूण काय तर आसाम भाजपच्या ताब्यात जाईल असं दिसतंय. तमिळनाडूमध्ये बघा काय म्हणतोय महा एक्झिट पोल. आज तक एक्सेस 124 140, DMK काँग्रेसच्या आघाडीला, AIADMKला 89 ते 101, भाजपला 3, इतरांना 4 ते 8. इंडिया TVC वोटर्सच्या सर्वेत म्हटलंय 78 जागा DMK काँग्रेसच्या आघाडीला, AIADMKला 139, भाजपला 0, इतरांना 17. चाणक्यला 140, AIADMKला 90 आणि इतरांना 4. केरळमध्ये डावे परतण्याची शक्यता आहे. सी वोटरनं डाव्या आघाडीला 78, चाणक्यानं 75 दिलेत, काँग्रेस आघाडीला 58, तर इकडे 57 चाणक्यानं दिलेत. NDAला 2, चाणक्यानं 8 जागा दाखवल्यात, इतरांनी 2 जागा इतर मिळवतील असं सी वोटर म्हणतं, तर चाणक्यानं इतरांना एकही जागा दिलेली नाही. पश्चिम बंगाल आणि आसाममधल्या भरघोस मतदानाची परंपरा तमिळनाडू आणि केरळात कायम आहे. दोन्ही राज्यांमध्ये अंदाजे 70% मतदान झाले, तर पुदुचेरीत 75% आसपास मतदान झाल्याची शक्यता आहे. तमिळनाडूमध्ये सकाळपासूनच नेते, अभिनेते आणि सामान्य जनता तमिळनाडूच्या कानाकोपऱ्यात मोठ्या संख्येनं मतदानाकरता उतरली. 5 कोटीहून अधिक मतदार असणाऱ्या तमिळनाडूत अण्णा द्रमुक आणि द्रमुक या 2 पक्षात प्रमुख लढत आहे. तर दक्षिणेमध्ये आपला जनाधार वाढवण्याकरता भाजपनं स्थानिक पक्षांशी युती करून प्रचारादरम्यान चांगला जोर दर्शवलाय. 1965 नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत तमिळनाडूच्या जनतेनं सत्तापालट केलाय, त्यामुळे यंदा हा ट्रेंड कायम राहणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मंत्रालयामध्ये लाच मागितल्याप्रकरणी CBI चौकशी करण्याकरता आपण तयार आहोत असं आव्हान महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी दिलं. मात्र तक्रारदार रमेश जाधवांच्या विरोधात आबरू नुकसानीचा खटला भरणार असल्याची माहितीही खडसेंनी दिली. लाच घेतल्याचे आरोप असलेले गजानन पाटील यांना आपण ओळखतो, हे आपण कधीच नाकारलं नाही असंही त्यांनी सांगितलं. तर तक्रारदार रमेश जाधव यांना गायरान जमीन हवी होती, त्या जमिनीची किंमत 5,53,00,000 असल्याचंही त्यांनी नमूद केलं. तर खडसेंचे कथित PA या सगळ्या प्रकरणात अडकल्यानं नैतिकतेच्या आधारावर खडसेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तुमच्या घरी लग्नाला गेलो आणि तुम्ही तिकडे एखाद्याचं मंगळसूत्र चोरलं तर म्हणजे मी त्याचा साथीदार झालो आहे का? माझ्या मतदारसंघामध्ये मी 30 वर्ष झाले निवडून येत आहे. कुटुंबाशी प्रत्येकाशी जवळपास लग्नानिमित्त मरणानिमित्त जाण्याचा माझा संबंध आहे. मी कधी नाकारलेलं नाही आहे. पण त्या ठिकाणी मला हे आश्चर्य वाटतं आहे की जे प्रकरणच संपलेलं आहे, ज्याचा निर्णय देऊन मागितलेला, याला 30 कोटी मागताय, ती जमीन 5 कोटीची. मी जाधवांच्या चौकशीची वगैरे मागणी करणार नाही. मी ह्याच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. जे काही याच्याशी संबंधित असतील या प्रत्येकावर कायदेशीररित्या कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये मी स्वतःच पुढाकार घेणार. खडसे साहेब म्हणतात तो PA माझा PA नाही आहे, पण मी तो परिचित आहे. मला कळत नाही PA असणं आणि परिचित असण्यामध्ये काय फरक आहे. परंतु 30 कोटी रुपये तो मागतोय आणि आता परत माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही जर सांगितलं की त्यांचा राजीनामा घ्या तर ते क्लीन चिट देणारच आहे. तर आम्हीच अर्ज करतो मुख्यमंत्र्यांकडे एक खिडकी योजनेमध्ये कृपया खडसेंना क्लीन चिट मिळण्याबाबत देऊन टाका. म्हणजे मुदान खडसेंनी या बाबतीत नैतिकतेवरून राजीनामा द्यायलाच पाहिजे. परंतु ते राजीनामा देणार नाही मला कल्पना. आम्ही आता मंत्र्यांचे राजीनामा मागे सोडून दिले. तक्रारदार रमेश जाधव यांनी मात्र सर्व पुरावे आपल्याकडे आहेत असा दावा झी 24 तासकडे केला. 30 कोटी कसं काय मागणार आहे तर सगळं रेकॉर्डेड आहे. त्याच्यामुळे अनरेकॉर्डेड वर मी काही बोलत नाही. माझ्याकडे पुरावे आहेत आणि ACBC माझा जो जबाबदार ACBने लिहून घेतला तो आहे आणि ACB उगीच अरेस्ट करेल असंही काही नव्हतं नाही त्याच्यात. त्यामुळे खडसे एवढा हेकटपणा का करतात किंवा एवढं मोठं पदावर असताना आदान प्रदान ही प्रक्रिया असली पाहिजे. तर करतात म्हणजे त्यांना दोषी वाटतात ते, म्हणून मग ते असं काही काही करत बसतात. महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या कथित स्वयंसहाय्यक गजानन पाटीलनं लाच मागितल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका जमिनीचं प्रकरण मार्गी लावण्याकरता ही 30 कोटी रुपयांची लाच मागितली होती. त्यातले काही पैसे स्वीकारताना गजानन पाटीलला अटक करण्यात आली. तर आपल्या कार्यालयात अधिकृत किंवा खासगी स्वरूपात गजानन पाटील नावाचा कोणीही कर्मचारी नाही असा खुलासा खडसेंनी केला. मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहू.
चौकशीबाबत एसीबीवर कुठलाही दबाव नाही. एसीबी नियमानुसार काम करेल. एसीबी प्रकरणातल्या संबंधितांना चौकशी करता बोलवू शकतात. लाचखोर गजानन पाटील 3 महिन्यांपासून एसीबीच्या रडारवर होता. एकनाथ खडसेंवरती होणाऱ्या आरोपाला भाजपमधल्या सत्ता संघर्षाची पार्श्वभूमी असल्याचीही चर्चा. याबाबत मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे का असा प्रश्न खडसेंना विचारला असता त्यांचं उत्तर काय होतं पाहूयात. नुकसानीचा दावा मी कायद्यानं दाखल करू शकेन, नियमानं करेल. त्यामुळे चौकशी झाल्यानंतर या संदर्भातला निर्णय मी नक्कीच घेईन. मुख्यमंत्र्यांशी या सगळ्या प्रकरणामध्ये आपलं काही बोलणं झालंय का? मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली एसीबी दबावाशिवाय कारवाई या सगळ्या प्रकरणात करेल. मुख्यमंत्री आपल्याला काय म्हणाले? मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. मुख्यमंत्र्यांची माझी चर्चा झाली नाही. आमची दोघांची भूमिका स्पष्ट आहे. सरकार ट्रान्सपरंट आहे. मंत्री असो का मुख्यमंत्री असो त्या संदर्भामध्ये निष्पक्षपातीप्रमाणे चौकशी झाली पाहिजे ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. तीच माझी भूमिका आहे. हे गजानन पाटलांवर कारवाई होईल अशी आपली भूमिका आहे काय? कारण आपण त्यांना ओळखता असं म्हणता आणि दुसरीकडे गजानन पाटलांचं आणि जाधव जो तक्रारदार आहे त्यांचं संभाषण जे उपलब्ध आहे. हा बोला. गजानन पाटील असो का एकनाथ खडसे असो या संदर्भात जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही भूमिका मी मानतोच आहे आणि आजही मानणार आहे. जो कोणी दोषी असेल, जो कोणी मंत्री असेल तर मंत्री सुद्धा, त्याच्यात काही इकडचं आणि तिकडचं काही कोणी जवळचा आणि कोणी दूरचा नाही, त्याचा संबंध असेल जे चौकशीत निष्पन्न होईल ते निघालंच पाहिजे. त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. इथे मला समजतं हे साधं गणित लोकांनाही समजतं की 5 कोटीची जमीन 30 कोटीची लाच आहे. रुपयाचं घेणं देणं झालेलं नाही. या व्यवहार अजिबात झालेला नाही. या सदग्रस्तानं त्या ठिकाणी झोपड्या पाडल्या, त्या तहसीलदारानं पाडल्या. 4 वेळा हा निर्णय नाकारला. जो प्रस्ताव माझ्यासमोर नाहीच त्याच्या संदर्भामधलं लाच देण्याची भूमिका आहे. हा प्रस्ताव जर प्रलंबित असता, विचाराधीन असता तर समजू शकलो असतो. पण प्रस्तावच विचाराधीन, त्या ग्रस्ताला आम्ही कळून टाकलेला आहे तुला जमीन देता येत नाही आणि तरीही लाच देत आहे. म्हणजे या संदर्भामध्ये ही शंका कुशंकाला वाव निर्माण होते. गोष्ट खरी आहे तुमची. त्यामुळे या सर्व बाबींची चौकशी झाली पाहिजे. नक्कीच नक्कीच या सगळ्याची चौकशी. एक किमतीचा मुद्दा आहे. तुम्ही सांगताय जमिनीची किंमत 5 कोटी आहे, तर विरोधकांचा दावा आहे की 37 एकर जमीन आहे आणि या जमिनीच्या बाजार मूल्य जे आहे, बाजार भावानुसार ही जमिनीची किंमत 200 ते 250 कोटी रुपयांच्या घरात जाते. कारण ही जमीन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आजूबाजूला लोढा बिल्डरचे मोठमोठे प्रकल्प आहेत आणि त्याच्या मध्यावर ही जमीन आहे. त्यामुळे जमिनीची बाजार भाव जो आहे तो 200-250 कोटीच्या घरात आहे. या जमिनीची किंमत 77,40,000 आहे. दुसरी आणि ह्यांनी एक चेक स्वतःच असा चेक पाठवला होता 77,40,000. सरकारने म्हटलं की यांना पैसे भरा. फक्त कळवलं होतं की या जमिनीची किंमत 77,40,000 आहे. या सदग्रस्ताने चेकच पाठवून दिला स्वाधीन संघटनेच्या नावाने की हे 77,40,000 मी पाठवत आहोत, ते तुम्ही भरा आणि मला ही जमीन द्या. आमच्या स्वाधीन क्षत्रिय त्या काळात महसूल मंत्री होते, आपले महसूल सचिव होते. त्यांनी त्याला साभार परत केला की सरकारकडे अशी कोणतीही तरतूद नाही ॲडव्हान्समध्ये पैसा घेण्याची. जमीन 5,50,00,000 लाखाची दुसरी होती. 77 लाख आजही आहे. व्हॅल्युएशन आजही आहे, रेकॉर्डला आहे आणि अर्जदाराने सुद्धा अर्जदाराने अर्जामध्ये तेच म्हटलेलं आहे. खरं ज्या पद्धतीनं हे सगळं प्रकरण समोर आलं, चर्चा झाली, त्याच या प्रकरणाच्या मुळाशी नेमकं काय आहे तेही समोर यावं, त्याचीही चर्चा व्हावी. ती आपण शोधून काढायला सत्तेत आहात ना तो सरकारमधले जे गुजरातचे मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची उचलबांगडी होणार असल्याचं समजतंय. विधानसभा निवडणुकीच्या आधी गुजरातमध्ये नेतृत्व बदल करण्याचा निर्णय भाजपच्या श्रेष्ठींनी घेतल्याचं कळतंय. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर आनंदीबेन पटेल यांना गुजरातचं मुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. मात्र पक्षांतर्गत धुसफूस रोखण्यात आनंदीबेन पटेल यांना अपयश आल्याचं सांगितलं जात आहे. पंजाबच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती होणार असल्याचं समजतंय. गुजरातमधलेच आरोग्यमंत्री जतीनभाई पटेल यांची मुख्यमंत्रीपदावरती वर्णी लागण्याची शक्यता आहे. नितीनभाई पटेल कोण आहेत आपण पाहूयात. नितीनभाई सध्या गुजरातचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत. ...2002चा अपवाद वगळता 1990 पासून सलग आमदार म्हणून ते निवडून आले. कृषी तज्ञ म्हणूनही त्यांची गुजरातमध्ये ख्याती आहे. ...1995 केशुभाई पटेल सरकारमध्ये पहिल्यांदा त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली.
गाजणारा विषय नीटचा, त्याच्या बातमीकडे वळूया. दरम्यान नीटच्या या सगळ्या विषयाच्यासाठी दिल्लीत सर्वपक्षीय एक बैठक घेण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांच्या समस्येवर तोडगा काढण्याकरता सल्लामसलत करूनच निर्णय घेऊ अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी दिली आहे. भी हमारा कंसल्टेशन का प्रोसेस चल रहा है. नीट इन प्रिंसिपल हम मानते हैं कि उसको लागू होना चाहिए और वह एक अच्छा कदम है, लेकिन इसके साथ साथ जो 3 विषय हैं, रीजनल लैंग्वेजेस में हमारे बच्चे जो पढ़ते हैं उनकी परीक्षा का, सिलेबस में जो थोड़ी सी भिन्नता है उसको एड्रेस करना, और साथ ही साथ हमारी जो परीक्षाएं चल रही हैं, स्टेट गवर्नमेंट्स जो ले रहे हैं, उनके बारे में हम और विचार करके आएंगे. इसी कंसल्टेशंस के साथ साथ हम किसी निर्णय पर पहुंचेंगे और वो निर्णय आपको बताएंगे. नीटचा तिढा सोडवण्याकरता अध्यादेश काढण्याचा महाराष्ट्राचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून मान्य होण्याची शक्यता निर्माण झाली. दिल्लीत आरोग्यमंत्री JP नड्डा यांच्यासोबत झालेल्या राज्यांच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीनंतर ही बाब समोर आली आहे. या बैठकीला महाराष्ट्रातर्फे विनोद तावडे उपस्थित होते. अध्यादेश काढून CET झालेल्या राज्यांना 1 वर्षाकरता CETतून वगळण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीला उपस्थित राज्यांनी सहमती दर्शवली. दिल्ली सरकारनं मात्र या निर्णयाला विरोध केलाय. या बैठकीत उत्तर प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, तेलंगणा. दरम्यान नीटविषयी कोर्टानं दिलेल्या निर्णयावरती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रवेश परीक्षेचा निर्णय हा धोरणात्मक पाऊल आहे, त्यामुळे अशा निर्णयांमध्ये कोर्टानं हस्तक्षेप करायला नको होता असं जेटलींनी म्हटलं. Those who are dissimilar in language and unequal be placed on the pedestal of equality and asked to give the same exam. Now that's a matter, and I think this matter is essentially in the executive domain. We now have a Supreme Court judgment, so we'll have to see how we deal with that particular issue. पंतप्रधानांना भेटून मुख्यमंत्र्यांनी नीटबद्दलचा घोळ सोडवावा असं आवाहन आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं. मनसे अध्यक्षांनी आज नीटमुळे फटका बसलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांबरोबर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी राज ठाकरेंनी हे आवाहन केलं. रविवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर बोलल्याची माहिती देखील राज ठाकरेंनी यावेळी दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आजच ते वेळ घेतील. मी म्हटलं ह्यातले 1-2 पालक म्हटलं बरोबर घेऊन जा तिकडे सगळ्या गोष्टी समजवायला, तर तेही ते बोलले मी करतो म्हणून. आणि मला असं वाटतं आज मला संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत मला कळेल की ते पंतप्रधान कधी भेटत आहेत. मी त्यांना हेही सांगितलं, म्हटलं आज शेतकरी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतायत, उद्या म्हटलं विद्यार्थ्यांनी हा विषय हातामध्ये घ्यायला नको, काही त्यांनी बरं वाईट स्वतःचं करून घ्यायला नको. म्हणून म्हटलं पंतप्रधानांनी जर समजा याच्यामध्ये पूर्ण लक्ष घातलं तर हा विषय सुटेल अशी म्हटलं मला आशा आहे, अपेक्षा आहे. त्याप्रमाणे बघू आता ते काय निर्णय घेत आहेत ते. माननीय पंतप्रधान मोदींना भेटून केंद्र सरकार काही इंटरव्हेन्शन अजून करू शकेल का असा प्रयत्न त्याच्यामध्ये करणार आहे. मला असं वाटतं की हे सगळं होत असताना विद्यार्थ्यांना माझी विनंती अशीच असणार आहे की आमचे प्रयत्न आम्ही करत राहू, पण त्यांनी तयारी जी काही आहे ती करत राहिलं पाहिजे. तयारी करणं त्यांनी आवश्यक आहे. मात्र जे काही शक्य आहे राज्य सरकारला ते राज्य सरकार करेल, कारण आमचं स्पष्ट मत आहे की राज्यातल्या विद्यार्थ्यांवर नीट लागून त्यांच्यावर एक प्रकारे अन्याय झालेला आहे. आणि सुप्रीम कोर्टाने दिलेला हा जो निर्णय आहे हा जर 2017 साली किंवा 18 साली त्यांनी लागू केला असता तर तो अधिक योग्य झाला असता. छोटासा ब्रेक, 10च्या बातम्यांमध्ये लगेचच परतूया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.